मला एक सांग शुभम, तू शुभ्राला कामवाली का रे म्हणालास? मग काय अज्जू, जेव्हा मी तिला खेळायला बोलवलं ना तेव्हा तिचं सारखं हेच उत्तर असतं, थांब मी कामात आहे. मग ती कामवालीच झाली ना. हे बघ शुभम, मी पण रोज जाते की नाही रे ऑफिसला? हो ना, मग मी ऑफिसला जाऊन काय करते? कामच करते ना, म्हणजे मी कामवालीच झाले. हो. आता बघ, काही काही घरामध्ये माहितीये का, सगळे जण घरातले कामावर जातात. म्हणजे बघ, आजी आजोबा, आई बाबा सगळे. मग आता त्या घरातले लोक काय करणार? घरातली कामं तर झाली पाहिजेत की नाही? जेवायला पाहिजे असेल तर स्वयंपाक झाला पाहिजे, कपडे धुवून झाले पाहिजे, झाडू पोछा झाला पाहिजे. मग त्या घरातले लोक ना अशा बाहेरच्या बायकांना घरात मदतीसाठी बोलवतात. आणि त्या बायका सुद्धा ना अतिशय प्रेमाने सगळं घर सांभाळतात, घरातली सगळी कामं करतात. आणि ते तसं करत असताना पैसे कमवून त्यांचं घर चालवतात, त्यांच्या मुलांना मोठं करतात, त्यांचं शिक्षण करतात. म्हणजे ते वाईट आहे का? नाही. त्या अशा कामं करतात म्हणूनच त्यांच्या मुलांना पण सगळं मिळतं, हो की नाही? मग कामवाली हा शब्द ना कधी वाईट अर्थाने, निगेटिव्ह अर्थाने नाही वापरायचं बाळा, कळलं तुला? ओके अज्जू. नेहमी ना दुसऱ्याच्या कामाला महत्व द्यायचं, इन्सल्ट नाही करायचा दुसऱ्याच्या कामाचा, त्याला कमी नाही लेखायचं, कळलं? आणि प्रत्येक काम इम्पॉर्टंट असतं की नाही? हा, मग प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीचा आदर करायचा. कळलं तुला मी काय म्हणतेय ते? हो अज्जू. गुड बॉय, ती शहाणा आहेस रे तू. बरं, तर आणखीन एक गोष्ट करशील का? तू वरती जाशील, तुझ्या खोलीत खेळशील काय घेऊन सगळं? म्हणजे काय ना, आपण आता जेवणासाठी पानं घेऊ, भूक लागेल ना तुला आता. आईने तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय की नाही, आणि आपली खेळणी आपण आवरायची. खरंच खूप शहाणा आहेस तू. हे मी तुला बंद करून देऊ का? नीट घेऊन जा हा, पडेल नाही तर ते. जा. मुलांना कधीतरी समजावून, कधी रागावून शिस्त लावता येते. आई, स्वयंपाक झाला की मी मारते हाक, तुम्ही जरा आराम करा. शुभ्रा, मी तुला पूर्वी पण सांगितलंय बऱ्याचदा, आज परत मी तुला परत सांगते, आपण तुझ्या मदतीला एखादी बाई ठेवूया का? आई अहो, खरंच काहीच गरज नाहीये. अगं शुभ्रा, किती मोठं आहे घर आपलं. घराचे सगळे साफसफाई, स्वयंपाक पाणी, त्यात शुभमच्या मागे पुढे तुला करावं लागतं. हे सगळं तुझ्या एकटीवर पडतं. ऐक माझं, आपण एक बाई ठेवूया, म्हणजे काय होईल, तुला मदत होईल, थोडी स्वतःसाठी उसंत मिळेल, वेळ मिळेल जरा. पण आई अहो, मी एकटीनं कुठे करते सगळं? बाबा असतात की मदतीला. आणि मला आवडतं, मला घरकाम करायला खूप आवडतं. म्हणजे त्यात माझा वेळ कसा निघून जातो ना, हेच मला कळत नाही. समाधान वाटतं आई मला. नाही, खरंय तुझं. पण काय आहे ना शुभ्रा, अगं घरातली कामं नेव्हर एंडिंग असतात. त्याच्यातनं सुद्धा स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा असतो, आणि तो आपला आपण काढायचा असतो. तू अशी अडकून नको राहूस या कामांमध्ये. हे बघ, आपण मॅनेज केलं ना तर करता येतं, फक्त ठरवावं लागतं. बरं आई ऐका ना, कांदे बटाट्याचा रस्सा चालेल ना? छान करते. शुभ्रा, ऐक माझं, मी हे सगळं का बोलते माहितीये? कारण मला माहितीये तुझ्यातलं पोटेन्शियल. मला माहितीये की किती स्मार्ट आहेस तू किती हुशार आहेस. मला माहितीये तू काय करू शकतेस. आता बघ ना, मी रोज ऑफिसला जाते, आमची अख्खी टीम, आम्ही किती तिकडे काम करत असतो, विचार करत असतो, पण आम्हाला कोणालाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जमला नाही. तो प्रॉब्लेम तू 2 दिवस ऑफिसला आलीस, फक्त 2 दिवसात तू सॉल्व्ह करून दाखवलास. म्हणून मला असं वाटतं शुभ्रा, आता तू थोडं बाहेर पड, थोडं काम करायला सुरुवात कर. आई, मला खरंच तुमचं म्हणणं पटतंय, पण आता ह्या वेळेला माझ्या संसाराची घडी बसणं सगळ्यात महत्वाचं आहे आई. ही प्रायोरिटी आहे माझी. जोपर्यंत ही घडी नीट बसली असा विश्वास नाही ना वाटत, मला खरंच नाही जमणार दुसरं काही करायला. अरे पोचलो का आपण? काय रे, सोहम सरांनी हेच ठिकाण सांगितलं होतं का? सोहम,
हेच आहे का निनाचं घर का आपण डायरेक्टली हॉस्पिटल आलोय पण इथे आजूबाजूला कुठे हॉस्पिटल दिसत नाही खरं. निनाद निनाद असा कधी बसून दिसायला लागला. काय चेष्टा करताय सर. ती सुझॅन आहे माझी सेक्रेटरी. हो पण तू निनादकडे जायला निघाला होतास ना. ती मदतीसाठीच सांगितलंय मी तिला. म्हणजे काही धावपळ करायला लागली तर सोबतीला कोणतरी असायला हवं ना. मग सोहम तू खाली उतर. खाली उतर. बाप आहे मी तुझा सोहम. मला फसवू शकत नाही. सर तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय सर. मी तिला मदतीसाठीच बोलवलं होतं. मी आणि सुझॅन आता हॉस्पिटललाच जातोय सर. खोटं बोलताना तुला जराही लाज वाटत नाही का रे सोहम. घरी तुझ्या मुलाचा वाढदिवस सोडून तू हिला भेटायला आलायस इथे. तुझी बायको तुला जगातला सगळ्यात चांगला नवरा समजते. तुझा मुलगा तुला जगातला सगळ्यात चांगला बाप समजतो आणि तू इथे. सर खरंच खोटं बोल नको सोहम. मी स्वतः बघितलंय. घरी एकीकडे तुझ्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट होत होता आणि एकीकडे तू ह्या मुली बरोबर. बोलताना नको वाटतंय. सर सर मी आता नाही कुठलंही कारण देणार नाहीये तुम्हाला. माझी चूक झाली मला मान्य आहे सर. पण बरं झालं सर तुम्हाला कळलं. खरंच बरं झालं तुम्हाला कळलं. मला ना खूप जड जात होतं हे सगळं लपवणं. खूप प्रेशर येत होतं सर. त्रास होत होता मला. आता ना मला पण माझं मन हलकं करता येईल. मला खरंच कुणीतरी हवंच होतं हे सगळं बोलायला. सर सर खरंच मी सांगतोय माझी चूक आहे. पण मी हे मुद्दाम नाही करत आहे सर. हे सगळं ना नकळत घडतंय माझ्या हातून. काय बोलतोय सोहम तू हे. तू काय लहान आहेस का तुझ्या हातून या गोष्टी नकळत घडायला. मी चूक कबूल केली आहे ना माझी. मी चूक कबूल केली. मी करतोय चूक सर. पण एकदा माझी बाजू तर समजून घ्या सर प्लीज. एवढी गोड बायको आहे तुझी. तुला हे सगळं करायची गरजच काय रे. बरोबर आहे सर तुमचं. शुभ्रा खरंच खूप चांगली. शुभ्रा खरंच खूप माझ्यासाठी सगळं करते. पण सर बबडूचा जन्म झाल्यापासून ना तिचा इंटरेस्टच संपलाय माझ्यातला. मला मान्य आहे बबडूच्या जन्माच्या वेळेला खूप कॉम्प्लिकेशन्स होते म्हणून दुर्लक्ष करायचं का सर माझ्याकडे. मी हे सगळं शुभ्राशी बोलण्याचा पण प्रयत्न केला. पण तिला बबडू पुढे जगातली कुठलीच गोष्ट महत्वाची वाटत नाहीये. मी एकटा पडलोय हो सर. आणि म्हणून तू हा मार्ग निवडलास. सर खरं सांगतो सर सुझॅनला ऑफिस जॉईन करून काहीच दिवस झालेत सर. पण सर ती बोलते माझ्याशी. मला काय हवं नको ते बघते. माझे प्रॉब्लेम समजून घेते. मला काय वाटतं ना हे जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे तिला. आमच्यात कम्युनिकेशन आहे सर. शुभ्राने तर काय गृहीतच धरलंय सर. बस बस बस. सगळा दोष एकट्या शुभ्राला देऊन मोकळा होतोयस. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. तुम्हा दोघांमध्ये संवाद न्यायचा सगळ्याचा दोष तू शुभ्राला देऊन मोकळा होतोयस. तुझी काहीच चूक नाहीये. तुझा काहीच दोष नाहीये. ती मुलगी कशा कशातून गेली हे तुला वेगळं सांगायला नको रे सोहम. तू तुझ्या व्यापात असतोस. तू तुझ्या कामात असतोस. तू तिला वेळ देऊ शकत नाहीस म्हणून तिने असंच काहीतरी करायचं का रे. अरे कुठल्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम नसतात.
नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम्स असतातच असतात, पण समजून घ्यायला, बोलून प्रॉब्लेम सोडवायला हवे. नो नो सो, तू जो मार्ग निवडलायस तो अत्यंत चुकीचा आहे. तुझ्या वागण्याला कुठलंही एक्सप्लेनेशन असूच शकत नाही. तुम्हा दोघांच्या नात्यामध्ये कितीही दुरावा असू दे, कितीही अंतर असू दे, पण त्याचं हे उत्तर असूच शकत नाही. सर पटतंय मला तुमचं, खरंच पटतंय, पण मला एक संधी द्या सर. आय प्रॉमिस, मी ही चूक सुधारतो. माझी चूक झाली मी मान्य करतो, पण एक संधी द्या सर प्लीज. नाही सो, तू जे केलंस त्याला माफी नाही. शिक्षा तुला मिळालीच पाहिजे. तुला ह्या आसावरीला सांगावंच लागेल. सर असं नका करू सर, प्लीज 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 सर, मी चूक मान्य करतो सर. प्लीज सर 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 मी मान्य करतो चूक. मला एक संधी द्या ना सर, प्लीज प्लीज. मी खरंच चूक सुधारेन सर. सर 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 ऐका ना सर, प्लीज. मी खरंच चूक मान्य करतो सर. प्लीज एक संधी द्या ना सर. सर काय झालं सो? सर का आले होते तुझ्या बरोबर? तुझ्या बाबांबरोबर तुझी फाईट झाली का? ये गप्पे, माझा बाप नाहीये तो, माझ्या आईचा नवरा आहे. आणि सगळं तुझ्याचमुळे झालंय. सो मी काय केलं? अरे मग कोणी केलं? काय ग, तुला डोक्यावर पडलेस का तू? काय सतत तुझं सारखं सारखं मागे लागायचं? कधी काय मला रंगच लावायचा आहे, कधी काय मला शॉपिंगला जायचंय, आज काय मला लॉंग ड्राईव्हला जायचंय. संपतच नाही तुझं. मूर्ख आहेस का? अक्कल नाहीये? सो मी काय करू? मला राहवत नाही. अरे काय राहवत नाही? कंट्रोल कर ना काही चला. वाट लागली असती माझी आज. आणि ते खाली येऊन थांबायला कोणी सांगितलं होतं तुला? थांबायचं ना वर खरी शांतपणे. मूर्ख, कल्ले डोक्यावर पडलेली बाई आहे. तो चिडतोयस का तू माझ्यावर? आय लव्ह यू. मला तुझी आठवण येतंय. सारखं भेटावंसं वाटतं तुला. रडू बिडू नको प्लीज, जरा थांब. तर काय मला कळतच नाहीये यातून कसा मार्ग काढायचा, आणि सगळं मलाच निस्तारायला लागणार आहे. दर वेळेला प्रॉब्लेमवर काही ना काहीतरी सोल्युशन सुचतं, मला या वेळेला ते पण सुचत नाही. सगळं तुझ्याचमुळे होत आहे. अगं रडू नको, थांब जरा. आलं पोतं आलं, घास खायला आलं, घास खायला आलं, घास खायला आलं. अरे मस्त. अरे हे बघ, आजो आले बघ तुझे. हे बघ पोतं बघ 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 बघ. आजो, दादानी ना मला साखरेचं पोतं बनवलंय. मग आहेच माझ्या मुग्ग नुसतं गोगोड साखरेसारखा. किती छान दिसताय तुम्ही तिघं एकत्र असे. शुभ्रा, तू आज बबलूसाठी फार छान ड्रेस आणला होता. असा इतका गोड दिसत होता त्या धोतर कुर्त्यामध्ये तो. नको बाई, माझीच दृष्ट लागायची त्याला. मी दृष्ट काढते तुमच्या तिघांची. अरे एक मिनिट ना. उतर उतर उतर. ये या बरं तिघं असे उभे राहा, उभे राहा. या, काय करताय आई? माझ्या मुलांची आणि माझ्या नातवाची दृष्ट काढतेय. उभे राहा तिघं असे. हा. शाबास. सोहम, बघ तू आज होतास म्हणून किती पटपट आणि शाण्यासारखा जेवलाय तो. शाबास. काय हो की रे? नाही आई? हो ग, खरंच काय पोटोबा भरला का पण तुमचा? हो आजू. हो. चला तोंड धुया आता. चला 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 चला, या या या. अहो, तुम्ही मध्येच कुठे निघून गेला होतात काही न सांगता? मला जरा एक काम होतं. चला, खूप उशीर झालाय, मी जाते वर. तुम्ही या लवकर. हो, तुझा मी आलोच. गुड नाईट सो. गुड नाईट.
सर मला माहितीये माझी चूक झाली आहे, पण ही गोष्ट जर आईला कळली ना सर तर माझी फॅमिली तुटेल माझ्यापासून. सर माझी रिक्वेस्ट आहे ते नका होऊ देऊ प्लीज. माझं खरंच खूप प्रेम आहे शुभ्रावर, अत्यंत मनापासून प्रेम आहे सर. बबडू तर जीव की प्राण आहे माझा, मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, माझी फॅमिली नका तुटू देऊ, माझ्या चुकीची शिक्षा त्यांना नका देऊ. बबडू पासून त्याच्या आई वडिलांना नका हिरावून घेऊ प्लीज सर. कारण वडिलांशिवाय मोठं होणं काय असतं, वडिलांशिवाय जगणं काय असतं हे मला माहिती आहे. वडिलांशिवाय जगण्याचं दुःख बबडूच्या आयुष्यात नका आणू सर प्लीज. माझी फॅमिली नका तोडू सर. एक चान्स द्या मला सर प्लीज, एक चान्स द्या. मी प्लीज एक चान्स द्या सर प्लीज प्लीज. उठ. एकच गोष्ट लक्षात ठेव सोहम, शुभ्रा माझी सून नाही मुलगी आहे, आणि मुलीला झालेला त्रास कुठलाच बाप सहन करत नाही. शेवटची संधी देतोय, हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे. हो सर माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळं थांबवतो, माझा हा सगळा मूर्खपणा थांबवतो. त्यापुढे मी त्या मुलीला कधीही भेटणार नाही, तुम्हाला तक्रार करण्याची संधी सुद्धा देणार नाही सर. मी नक्की सुधारेन स्वतःला, मी परत अशी चूक नाही करणार सर. थँक्यू बाबा. आसावरी, आसावरी लवकर ये. काय झालं? काय काय झालं? तुझ्याकडे अँब्युलन्सचा नंबर आहे का? म्हणजे काय झालंय कोणाला? नाही आता नको, पण थोड्या वेळाने लागणार बहुतेक. तू असं कर, तू अँब्युलन्स मागवूनच ठेव. अहो तुम्ही काय बोलताय? कशाला हवाय? अरे हा दत्ता कसला तयार होऊन निघालाय बघ. आज काय मुलींचं खरं नाही, 8-10 मुली तरी बेशुद्ध पडणार बहुतेक. कमाल आहे तुमची, मी केवढी घाबरले होते. पण दत्ता तुझा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? तुला खरं तर जायचं होतं मॉर्निंग वॉकला, या पण ही सगळी तयारी करता करता झाली दुपार, त्यामुळे आता तुला कोणी बघणारच नाहीये. पण दत्ता या वयात कसला तरुण झालाय. हाय 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 हाय. अरे तरुण झालाय म्हणजे मी आहेस. आय एम ऑलरेडी येस. आय एम यंग. आय एम यंग. तू म्हातारा आहेस, म्हातारा तू आहेस. तू जळतोस माझ्यावर. आय नो आय नो. अँड फॉर यू काइंड इन्फॉर्मेशन, आय एम नॉट गोइंग फॉर मॉर्निंग वॉक, आय एम गोइंग फॉर आफ्टरनून वॉक. हो पण बाबा खरं सांगू का, तुम्ही खूप हँडसम दिसताय आता. थँक्यू थँक्यू. ए दत्ता जाताना एकदा असं कर ना. कोंबडा. हाँ आहा, क्या बात है. गोइंग. ओके. अरे फर्स्ट क्लास. अरे दत्ता खुश तर आपण पण खुश. अरे ही दोघं पण खुश.